नमस्कार, संगीतास क्रोशा आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत सॅन्टा क्लॉजची छोटे हॅट. आपण किचनसाठी वापरू शकतो किंवा बॅगला किचन म्हणून लावू शकता तुम्ही. हे पहा, चला तर आपण स्टार्ट करू. त्यासाठी लागणारं साहित्य सर्वप्रथम पाहू. मला 2 रंग लागणार आहेत, एक लाल रेड कलर आणि एक पांढरा व्हाईट कलर. हे पहा, 2.5 mm चा क्रोशे हुक वापरणार आहे आणि स्टिच मार्कर लागणार आहे, पहिला स्टिच ओळखण्यासाठी. चला तर आपण स्टार्ट करू. स्टार्ट आपण मॅजिक सर्कलने करणार आहोत. लाल कलर दोरा घेतलाय आणि मॅजिक सर्कलमध्ये आपल्याला आता इथे 6 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. सिंगल क्रोशे म्हणजे त्यासाठी आधी एक चेन घेणार आहे मी आणि हा आपला पहिला सिंगल क्रोशे. 1 2 3 4 5 आणि 6. हे पहा, 6 सिंगल क्रोशे झालेत. मॅजिक सर्कल खेचून घ्यायचं आणि हे राऊंड आपलं कंप्लीट करायचं. फर्स्ट राऊंड आपलं कंप्लीट झालं. सेकंड राऊंडला आपल्याला 2 पुढच्या खांबामध्ये सिंगल काम करून घ्यायचं आहे आणि तिसऱ्या खांबामध्ये इन्क्रीज करायचं आहे, म्हणजे 2 सिंगल काम बनवायचे. इथे 1 1 2 अशा पद्धतीने 6चे आपण सेकंड राऊंडला 8 करणार आहोत. पहिला राऊंड आपल्या 6 खांबांचं कंप्लीट झालेलं आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये इथे जिथे आपण पहिला खांब घातला आहे तिथेच सुरुवात करायची आहे. त्यासाठी आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या खांबामध्ये 1 सिंगल खांब घातलं आहे आपण. तिथे स्टिच मार्कर घालून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला कळेल नेक्स्ट टाईमला की हा आपला पहिला खांब आहे. दुसऱ्या खांबामध्ये पण 1 सिंगल खांब घालायचं आहे आणि त्याच्या पुढच्या खांबामध्ये 2 घालायचे आहेत. 1 आणि 2 म्हणजे झाले 1 2 1 2 3 आणि 4. आता तसंच इथे पण 1 2 3 आणि 4 असे मिळून 8 खांब घालून घ्यायचे आहेत. हा तिसरा खांब, चौथा खांब आहे सिंगल खांब. पुढे 5व्या खांबामध्ये पण सिंगल खांब आणि 6व्या खांबामध्ये आता आपल्याला डबल खांब घालायचे आहेत. 1 आणि 2. हे पहा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असे आपले टोटल 8 खांब झालेले आहेत. पहिला खांब जिथे आपण घेतला होता तिथे स्टिच मार्क काढून टाकायचा आणि तिसऱ्या राऊंडला सुरुवात करायची त्या खांबामधनं. आता आपल्याला प्रत्येकी 3 खांबामध्ये 1 1 सिंगल खांब करायचं आहे आणि चौथ्या खांबामध्ये 2 सिंगल खांब करायचे आहेत. असे टोटल राऊंड 3 मध्ये आपले 8चे 10 खांब होतील. पहिला खांब झालेला आहे आपला. दुसऱ्यामध्ये पुन्हा 1 सिंगल खांब, दुसऱ्या खांबावरती, तिसऱ्या खांबावरती पण 1 सिंगल खांब, चौथ्या खांबावरती 2 सिंगल खांब, 4 आणि 5. पुढे तसंच करायचं. 3 खांबावरती प्रत्येकी 1 1 सिंगल खांब, 3 आणि लास्ट जो खांब आहे त्याच्यावरती आपल्याला 2 सिंगल खांब. असे आपले टोटल थर्ड राऊंडमध्ये 10 सिंगल खांब आले. हे पहा, आता चौथं राऊंड करायचं आहे सुरुवात. त्याच्यासाठी पुढचे प्रत्येकी 4 खांबावरती प्रत्येकी 1 1 सिंगल खांब करायचा आणि 5व्या खांबावरती 2 सिंगल खांब करायचे. सेम रिपीट करायचे 2 वेळा. मग आपले जे 10 खांब आहेत ते होतील टोटल 12. 1 2
3 आणि 4. चौथ्या राऊंडमध्ये 4 खांबामध्ये प्रत्येकी एक एक सिंगल काम केलं आहे आणि 5व्या खांबामध्ये आपण 2 सिंगल काम करणार आहोत. 1 आणि 2, 4, 2, 6 झाले. तसेच 6 पुढे पण, म्हणजे प्रत्येकी 4 खांबामध्ये प्रत्येकी 1, 2, 3 आणि 4. आणि लास्टचा खांब जो उरतो त्याच्यामध्ये करायचे आपल्याला 2, म्हणजे 6 + 6 12 खांब झाले आपले. आता 5व्या राऊंडला स्टार्ट करायचं आपल्याला. 5व्या राऊंडला पहिल्या 5 खांबामध्ये प्रत्येकी एक एक खांब घ्यायचा आणि 6व्या खांबावरती 2 खांब घ्यायचे, म्हणजे टोटल 14 सिंगल खांब होतील आपले या राऊंडमध्ये. हा झाला पहिला खांब. प्रत्येक वेळी पहिल्या खांबामध्ये स्टिच मार्क टाकायचा, कारण आपण सर्कलमध्ये विणतोय त्यामुळे कळणार नाही कुठला पहिला आहे. दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. 5 सिंगल काम करायचे आणि 6व्या खांबामध्ये 2 सिंगल खांब घालायचे, 1 आणि 2. तसंच तेच पुढे रिपीट करायचं आहे. 5 सिंगल खांब घालायचे, 5 आणि 6व्या खांबामध्ये 2 घालायचे, म्हणजे 5 आणि 2 7, अपोजिट साईडला 7. असे आपलं 6व्या राऊंडला 5व्या राऊंडला 14 सिंगल खांब झालेत. 1 2 3 4 5. आता 6व्या राऊंडला आपल्याला 18 सिंगल खांब करायचे, 14चे. प्रत्येक वेळी आपण 2-2 वाढवतोय. तर 6व्या राऊंडला हे असं पहिल्या 6 खांबामध्ये मी प्रत्येकी एक एक सिंगल खांब करणार. त्यापैकी आपला पहिला झाला आहे. हा दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा. 6 सिंगल खांब झालेले आहेत आणि 7व्या सिंगल खांबामध्ये 2 करायचे, म्हणजे असं प्रत्येक राऊंडच्या वेळी एक एक वाढवून आपण इन्क्रीज करायचं आहे. 2 ठिकाणी इन्क्रीज होतं. आता पुढच्या परत 6 खांबामध्ये प्रत्येकी एक एक सिंगल खांब. 3 4 5 6 आणि 7व्या खांबावरती 2 सिंगल खांब, 1 आणि 2. आता आपल्याला 7वं आणि लास्ट राऊंड करायचं आहे रेड कलरचं. त्यासाठी 7व्या राऊंडमध्ये आपल्याला हा दोरा इथे कट झाला आहे, ती गाठ आतल्या साईडने घेणार आहे मी, जॉईंट केला आहे ते. 7व्या राऊंडसाठी आपला पहिला खांब झालेला आहे. पुढच्या 7 खांबावरती प्रत्येकी एक एक सिंगल खांब करायचा आणि 8व्या खांबामध्ये 2 सिंगल खांब करायचे. तीच प्रोसेस रिपीट करायची, म्हणजे टोटल 18 खांब येतील आपले. 1 2 3 4 5 6 7 खांबावरती प्रत्येकी एक एक सिंगल खांब झालेला आहे आपला आणि 8व्या खांबावरती आपण 2 सिंगल खांब करून घेणार आहेत. 8 आणि 9 असे, आणि पुढे तीच प्रोसेस रिपीट करायची आहे सेकंड टाईम. 7 खांबावरती प्रत्येकी एक एक सिंगल खांब घालायचा आहे. 5 6 7 आणि 8व्या खांबावरती आपण 2 सिंगल खांब घालणार.
त्यासाठी हा पहिला सिंगल खांब आणि हा दुसरा. पण दुसरा सिंगल खांब आपल्याला आता हा कंप्लीट करायचा नाही आहे, कारण इथे आपलं राऊंड संपते आणि आपण व्हाईट कलर जॉईन करणार आहे. मग त्यासाठी मी हा कंप्लीट न करता व्हाईट कलर घेते इथे आणि जॉईन करते. बघा, तर हा दोरा असा खेचून घ्यायचा, म्हणजे हा आपला टाका कंप्लीट झाला लास्टचा. आणि इथे लाल आणि जो व्हाईटचं टोक आहे ते गाठ मारून घ्यायची फिक्स करून. आणि एक्स्ट्रावाला लाल कलरचा दोरा आहे तो कट करून घ्यायचा. हा बाकीचा दोरा आपण हाईड करून घेऊ शकतो. हा जो दोरा इथे एक्स्ट्रा ठेवलेला आहे गाठ मारून, तो आपण टाक्यामध्ये हाईड करायचा आहे. आत्ता 8वं राऊंड सफेद कलरचं व्हाईट कलरचं स्टार्ट करतो आहे आपण. त्यासाठी पहिले 8 खांबामध्ये हीच प्रोसेस रिपीट करतो आहे पुढे. पहिल्या 8 खांबामध्ये मी प्रत्येकी एक सिंगल खांब करणार आणि 9व्या खांबामध्ये होणार आहेत 2. तर टोटल असे 18 जे आहेत आता, त्या 18च्या आपल्याला 20 सिंगल खांब करून घ्यायचे आहे. त्यासाठी हा झाला पहिला सिंगल खांब, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6, 7 आणि 8 सिंगल खांबावरती 8 सिंगल खांब करून घेतले. आणि 9व्या सिंगल खांबामध्ये मी 2 सिंगल खांब करून घेणार. हे बघा, सेम जसे इथून दुसऱ्या राऊंडपासून सुरुवात केलं आहे तसंच करतो आहे आणि प्रत्येक वेळी एक सिंगल खांब वाढवत जाऊन पुढे इन्क्रीज करतो आहे. हे आता रिपीट करायचं आहे. 8 आणि लास्टच्या टाक्यामध्ये 9 आणि 10 असं 8व्या राऊंडसाठी आपल्याला इकडे 10 इकडे 10 असे 20 खांब रेडी झालेले आहेत. आत्ता आपल्याला 9वं राऊंड स्टार्ट करायचं आहे. त्यासाठी पहिल्या 9 खांबामध्ये प्रत्येकी एक सिंगल खांब घालणार आपण आणि त्याला स्टिच मार्क करून ठेवणार आता, कारण सेम कलरमध्ये करतो आहे त्यामुळे कळणार नाही पहिला टाका कुठला आहे. तर असं मी 9 खांबामध्ये प्रत्येकी एक सिंगल खांब घालते. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 खांबामध्ये प्रत्येकी एक सिंगल खांब घातला आहे. आणि 10व्या खांबावरती 2 सिंगल खांब, म्हणजे टोटल 11 झाले. तेच आपल्याला इकडे रिपीट करायचं आहे, म्हणजे 22 सिंगल खांब येतील आपले. आता पुढच्या टाक्यांवरती रिपीट करायचं आहे. 9 टाक्यावरती टोटल 9 सिंगल खांब एक आणि 10व्या टाक्यावरती आपल्याला 2 सिंगल खांब घालायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने. आता आपलं 10वं राऊंड होईल. 10वं राऊंड पण तसंच आहे, सेम रिपीट करायचं आहे. पहिल्या 10 टाक्यावरती प्रत्येकी एक सिंगल खांब घालायचं आहे आणि 11व्या टाक्यामध्ये आपल्याला इन्क्रीज करायचं आहे, म्हणजे 10 11 आणि 12 असे 12 एका साईडला 12 दुसऱ्या साईडला असेल 24 टोटल करून घ्यायचे आहेत. पहिला झाला आहे आपला 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 10 खांबावरती प्रत्येकी एक घातला आणि 11व्या खांबावरती 2 घातले आहेत आपण. बघा, हीच प्रोसेस रिपीट करायची इकडे.
पहिल्या 10 खांबावरती प्रत्येकी एक एक घालून 11व्या खांबावरती आपल्याला 2 सिंगल खांब घालायचे आहेत. हे पहा. आता शेवटचं राऊंड. शेवटच्या राऊंडमध्ये इन्क्रीज करायचं नाही. 11व्या राऊंडमध्ये प्रत्येक खांबामध्ये एक एकच खांब कंप्लीट करायचं आहे. हे पहा, हा पहिला खांब झाला आपला. असा टोटल आता जे 12 सिंगल खांब आपल्याला मिळाले आहेत, त्या 12 सिंगल खांबावरती आपल्याला प्रत्येकी एक एक करून असे 12 टाके करून घ्यायचे आहेत, सिंगल खांब बनवून घ्यायचे आहेत. हे झालेलं आहे आपलं. स्टिच मार्क काढायचा आहे आणि पहिला जो खांब आहे तिथे स्लिप स्टिच करायचं आहे आपल्याला. हे पहा, याचा शेप प्रॉपर येईल ह्याचं बघायचं आणि एक चेन घेऊन दोरा कट करायचा. एक्स्ट्रा दोरा जो आहे तुम्ही हा असा इथे हाईड करू शकता. आता ह्याच्यावरती असा हा राऊंड गोल बनवायचा, एक छोटासा 6 खांबांचा, तो सुद्धा व्हाईट कलरने. त्यासाठी मी मॅजिक नोट बनवणार आहे, मॅजिक रिंग, आणि त्याच्यामध्ये सिंगल खांब बनवणार आहे टोटल 6. एक चेन घेतली आधी मी आणि सिंगल खांब बनवून घेते 6. 1 2 3 4 5 आणि 6. मॅजिक रिंगचा हा टोक खेचून घेणार जेणेकरून हे सगळं जॉईंट होईल. आता जे 6 सिंगल खांब आहेत त्या 6च्या 6 सिंगल खांबावरती प्रत्येकी एक एक आपल्याला खांब बनवून घ्यायचं आहे. हवं तर मॅजिक रिंग टाकू शकता, गरज नाही, टोटल 6च बनवायच्यात, पण तरीसुद्धा टाकलं तर आपल्याला इझिली कळून जातो टाका कुठला आहे आपला. 1 2 3 4 5 आणि 6. हे पहा, असे 6 सिंगल खांब करून घेतलेले आहेत. आता आपल्याला जिथे पहिला सिंगल खांब बनवला होता तिथे जॉईंट करायचं आहे. हा दोरा खेचून घ्यायचा आहे आणि हा दोरा थोडासा लांब ठेवून कट करायचा आहे. व्हाईटवाला दोरा जो आहे तो. आणि आता या 6 टोकांना जॉईंट करायचं आहे आपल्याला. सुईच्या साह्याने करू शकता किंवा टॅपेस्ट्री निडलच्या साह्याने पण करू शकता तुम्ही. मी आता दोऱ्याच्या साह्याने कसं करतात ते करून दाखवते. हे बघा, इझिली होतं हे. हे जे 6 टाके आहेत त्या 6 टाक्यातनं आपल्याला ही सुई काढायची आहे हळूहळू. हा आतला जो दोरा आहे तो मी आतमध्येच घालून ठेवणार आहे. हे जे 6 टाके आहेत त्याच्या फ्रंट लूपमधनं आपण काढतोय दोरा. आता सुईच्या साहाय्याने हा जो दोरा आहे हा दोरा आतमध्ये घालायचा आहे. जेणेकरून हा गोल पण मोठा राहील, प्रॉपर भरलेला राहील आणि हा दोरा खेचून घ्यायचा.
किती इझिली असं सर्कल आपला छोटासा गोल गोंड्यासारखं रेडी होतं आहे. छान सुंदर छोटा असा गोंडा या टोपीसाठी लावायला रेडी झालेला आहे. बरोबर सेंटरला आपण दोरा घालायचा आहे. तुम्ही हा स्टिच करू शकता आणि स्टिच करायचं नसेल तर इझिली हा जो सेंटरचा दोरा आहे, जो मॅजिक सर्कलचा घेतलेला आहे, त्या दोऱ्यामध्ये आपल्याला गाठ मारून घेऊ शकता. 2-3 नॉट प्रॉपर बांधायच्या जेणेकरून ते फिक्स होईल. आणि एक्स्ट्रावाला दोरा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हे पुन्हा शेपमध्ये आणायचं. आणि फायनली रेडी झालेली आहे आपली सॅन्टाची छोटीशी हॅट. ॲक्च्युली माझ्या मुलीच्या टीचर ज्या आहेत त्यांना ही हॅट हवी होती त्यांच्या लड्डू गोपालला घालण्यासाठी. त्यांच्यासाठी स्पेशली मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील. धन्यवाद.